मिशा आली उमाला भाकरी शिकवायला. अशाची जर स्किन काढायची असेल तर त्याच्यावरती गरम पाणी टाका. हे बघा, हाय काटा, बिलकुल काटा नाही. हा मासा तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे, तुम्हाला 100% आवडेल. काय फुकट, काय बसलीस? सर्वजण आपण फुकटच आहे. आणखी एक फुकट आलेले आहे इकडे. वेलकम फुकट, वेलकम. आपण जातो ना हॉटेल एक्सप्लोर करायला, स्ट्रीट फूड एक्सप्लोर करायला, आणि आपल्याला लोक भरभरून त्यांचे डिश प्रमोट करायला डिश दाखवतात. तर ते खाऊन आपल्या मंडळीला वाटते की आपण फुकट आहोत. हां, तर आज तर अशी कमेंट आली की भूमिशाला आणि तनयला घेऊन नको जाऊ ते फुकटचं खायला, बरं नाही वाटत बोलतात. हो, असे पण बोलतात. माणूस बोलवतो तो प्रेमाने बोलवतो, असा थोडी आहे फुकट. आता आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय, ओमा स्पष्ट बोलली की आपली एक ताई आहे ट्रॉम्बेमध्ये भेटली होती, तिने आपल्याला इन्व्हाइट केलंय. आता तू कोणत्या तुझ्या रिलेटिव्हच्या घरी जातेस म्हणजे तुला आमंत्रण असते, तेव्हा ते तुझ्याकडनं पैसे घेतणार तुझा पाहुणचार करायचा. हां, तर तो पण फुकट झाला. जे कोण आपल्याला बिना इन्व्हिटेशनचे आपण जातात आणि फुकट खातात, आणि जे माणसं बोलतात ना कमेंट मध्ये ते स्वतःच फुकट असतील म्हणून ते बोलतात. त्यांना ऍक्च्युअली बघवत नाही. नाव जे आहे ते कमवलेले आहे. 4 वर्ष झालं आम्ही स्ट्रगल करते. जेव्हा आम्ही आधी व्हिडिओज बनवायचं ना तेव्हा हे सगळं आम्ही कधीच नाही दाखवलं. 2 वर्षपर्यंत आपण स्ट्रगलच करत होता. तेव्हा ना कोणी आपल्याला बोलवलंय ना स्वतःच्या पैशांनी हॉटेल प्रमोट केलेले आहेत. पण आता असं आपण असं नाव कमवलेलं आहे की आपल्या आगरी कोली माणसांना आपण मदत करतात. त्यांचे जे छोट्या मोठ्या जे व्हेंचर्स, जे नवीन बिझनेस उघडलेले आहे त्यांना आपण सपोर्ट करतात, आणि ते आपले डिश जे आहे ते आपल्या समोर प्रेझेंट करतात. ती आयडी बनवलेल्या माणसं पण असतात जे आपल्या पाठीमागे जळतात. बरोबर, जबरदस्ती आयडी बनवलेली माणसं आहेत कमेंट करण्यासाठी, खास स्वतःच्या नावाने कमेंट नाही करू शकत ते, म्हणून असे करतात. आता आपण तुर्ब्याला गेलेलो तेव्हा त्या हॉटेलच्या मॅनेजरनी सर्व डिश दाखवल्या होत्या, इन्क्लुडिंग पिझ्झा, म्हणजे लहान पोरापासून मोठेपर्यंत जे खातील तसे. मग ते त्याचं प्रमोशनसाठी ना, हा, की आपल्याला खायला दिलं, दुसऱ्या लोकांना समजू शकते की हे हॉटेलमध्ये काय भेटते. हा, तर हे त्याच्या मागचं कारण असते. आणि हे सर्व उगाच नाही आपल्याला सन्मान वगैरे करत. हे बघा, चांजा पुरस्कार, गौरव पुरस्कार, असे भरपूर काही भेटलेले आहेत आपल्याला. ते फुकटमध्ये नाही भेटलेले, काही पैसे देऊन नाही भेटलेले, आपला सन्मान म्हणून दिलेला आहे. पण भूमिशाला आणि तनयला तर अजिबात बोलू नका, कारण आम्ही पण त्यांना प्रेमाने घेऊन जातात आणि मदतीसाठी येतात ते आपल्याला. तर आज काय आम्हाला काय घेऊन आलीस? आज काय फुकट घेऊन आले? काय फुकट मध्ये घेऊन आलीस? बापरे, काय लालुले घेऊन आलीस? लाल मासा. लाल मासा घेऊन आली भूमिशा. अजून काय आणलंस? कोलंबी आहे. अरे वा, कोळंबी आणि पापलेट पण दिसते. भरपूर दिवसांनी आज मासे खाणार आपण. मासे पापलेट बघा कसला भारी आणलंय ते, सुपर डुपर फ्रेश पापलेट घेऊन आलीस. आणि हे काय, भाकरीचं पीठ? बापरे, भाकऱ्या बनवायला शिकवशील आज? हा, भाकऱ्या बनवायला शिकव, नाही तर कोणी भाकरी दिली तर बोलतील फुकट. तर उमा, भूमिशा भरपूर काही घेऊन आले, लाल मासा, कोळंबी, पापलेट. तर काय दाखवणार आज, काय करूया आज जेवायला? लाल मासाचा आपण रस्सा करूया आपल्या कोली स्टाईलमध्ये, आगरी कोली स्टाईलमध्ये, आणि पापलेट आणि कोलंबीचा फ्राय करूया. आपण क्लाउड किचन मध्ये कसं करायचं, रवा तवा फ्राय, ते करूया. आणि तिने भाकरीचं पीठ पण आणलंय ना, तर दादाला आज भाकरी शिकव, कारण मी आता नेहमी तुला आज मी बनवेन भाकरी, कारण चपाती खाऊन दादाची खूप वाट लागली आहे. तुला काय टॉन्ट मारते काय? म्हणजे दादाचं वाट लागले की वहिनीला येत नाही असं तुला बोलायचं आहे? हा, आणि तुला काय बोलायचंय? प्रणितला भाकरी शिकव. तू शिक भाकरी, तू शिक. जाणार आहे फिरायला. हा, तू शिक. मला तर फुकट मध्ये देतात, तू शिक. फुकट मध्ये तू खायला जाऊ शकते. तू शिक. तू शिक काय? मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगा शिकला, प्रगती झाल्या. आता या 21st सेंचुरी प्रगत होईल, प्रगत. त्यांना कोणाला अजून आम्ही फुकट वाटतात ना, तर तुम्ही बघू शकतात की तिकडचं जे ऐश्वर्या मॅडम आहे लाईम अँड स्पाइसचा, त्यांनी आपल्याला किती सारे गिफ्ट दिलेले आहे. त्याच्यातला एकदम बेस्ट गिफ्ट आहे गुड लक प्लांट, म्हणजे याला जेड प्लांट बोलतात. मनी प्लांट सारखंच एक प्रकार आहे, हे दिलेलं आहे. आणि अजून पिशवी कुठे येतो? परफ्यूम कॅन्डल्स दिलेलं आहे, म्हणजे जे परफ्यूम कॅन्डल्स असतात ना ते दिलेलं आहे. आणि सोबत ते ताईच्या आईनी म्हणजे काकीनी मला साडी पण पाठवलेलं आहे. हे बघा, खूप सुंदर साडी आहे. हे सर्व जे आहे ना ते मी त्यांना सांगून नाही ठेवलं होतं फोन करून की तुम्ही मला हे सगळं आणून ठेवा, तर मी फुकट जेव्हा खायला येणार खाऊन नंतर मला हे फुकट द्या म्हणून. तर
आम्हाला ॲक्च्युली प्रणित याच्या डिस्क्रिप्शन द्यायची गरज नाही आहे, पण नेहमी आम्हाला कमेंट येत असतात, तर एक लिमिट असतात ना, आपण पण ऐकून, म्हणून आज आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे उत्तर दिलेलं आहे. पण जे कोणी आपले खरे मित्र आहेत, यूट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत, ते बरोबर सर्व समजून घेतात आणि फक्त जे वॉन्टेड व्हिडिओज नाही ज्याच्यामध्ये जेवण दिसतंय, पण सर्व काही व्हिडिओ बघत असतात आणि सपोर्ट करत असतात. तर मंडळी असंच नाही आहे भेटत, 4-5 वर्षाचा स्ट्रगल आहे हा यूट्यूबवरचा, म्हणून आपल्याला कोणी कोणी बोलवतात आणि त्यांचे हॉटेल्स रेस्टॉरंट जे काही आहे ते प्रमोट करत असतात. तर हे सर्व टॉपिक आपण निगेटिव्ह आहे ते सोडून टाकूया. तर आपण आता नेगेटिव्ह लोकांना इग्नोर करूया आणि आपण आता लाल्या मासा जो आपल्या भूमिशा घेऊन आलेली आपल्याला त्याची रेसिपी दाखवूया. आणि दादा आज भाकरी बनवणार आहे. ओमा आज भाकरी बनवणार आहे. सगळं मीच बनवते, मग तू काय बनवणार आहे? मी फुकट खाणार. चला तर भूमिशानी उकलवणी घ्यायला सुरुवात केलीस ना. तर बघा उकलवणी घेते भाकरी बनवण्यासाठी आणि भूमिशा आमची एक्सपर्ट आहे भाकरी बनवण्यामध्ये आणि ओमा आमची एक्सपर्ट आहे रेसिपीज बनवण्यामध्ये. आता बघा तो मेलेला मासा आहे त्याला जिवंत करायला लागले. अरे हे पण बोलते काहीतरी. काय बोलते तो? फुकट नको गाव, फुकट नको गाव असं बोलते तो. आता अनाया नाही आहे आपल्यासोबत, तर लोकांना वाटतं आपण ती लॉबस्टर आणि ते चिंबोरा आणलेला ना तो पण फुकट होता ना. महेशवाल्याचं आपण प्रमोशन केला ना, काय केला, ही तंदुरी पण आपल्याला फुकटमध्ये दिली असं वाटलं त्यांना. जाऊ दे. तर आता तू त्याला शिकवू नको, पण त्याला आता कापायचं कसं ते आपल्याला शिकव. याची स्किन काढायचं आहे, याच्यावर तू एक्सपर्ट आहे, तर ही स्किन काढून दे, तर मी याची रेसिपी दाखवते. चालेल, तर याची आता आपण कटिंग दाखवूया. तर कटिंग काय आहे, याचं स्किन काढायची. नेहमी आपल्याला सांगितलं आहे की माशाची जर स्किन काढायची असेल तर त्याच्यावरती गरम पाणी टाका, स्किन लूज होते आणि मासा स्किन सोडत असते. तर आज तोच प्रयत्न केला आहे. आपण श्रीलंकेमध्ये गेलेलो, त्याने पण हीच टेक्निक वापरलेली ना. गरम पाणी टाकलं होतं आणि स्किन काढली होती. आणि आणखी एक आठवण आलं, आपण जेव्हा फिरायला जातो ओमा, नवीन नवीन जागा एक्सप्लोर करत असतो, तेव्हा पैसे कोण देतात आपल्याला फिरायला? जे फुकट लिहितात ना ते देतात आम्हाला मंडळी एक्सप्लोर करायला नवीन नवीन देश. तुम्हाला नवीन नवीन जागा दाखवतात आणि आपल्याला भूमिशा किती जण असा फोन करतात की तुम्ही तुमचे जागेचे आयटनरी पाठवा. आम्ही पण फिरायला गेलेलो, किती जणांना आपण त्या ड्रायव्हरचे त्या टुरिस्ट ट्रॅव्हल वाल्याचे नंबर शेअर केलेले असते, ते नाही दिसणार. डिस्काउंट पण भेटलेलं आहे त्यामुळे ते सर्व तुम्हाला नाही दिसणार, फक्त आम्ही फुकट खातो ते दिसते. चला तर आता आपण याची स्किन काढूया. तर बघा गरम पाण्याने काय चमत्कार झाला, अशीच निघाली स्किन आहे ना. जादू, शिजला मासा. तुला पण असं गोरा करू शकते ना गरम पाणी टाकल्यानंतर. तू माझ्याशिवाय काली तू आहे. जाडी विषय बघ जादू. मी याला करी करू शकते का, की फ्राय करायचं असते या आयटमला? बार्बिक्यू. चला तर सर्व मासे कापून झालेले आहेत. इथे पापलेट आणि ही लाल्या माशाची गाबोली पण निघाली ना. पापलेट, कोळंबी, लाल माशाची गाबोली आणि हा लाल्या मासा. तर याचा ॲक्च्युली जो बाव आहे तो एकदम सॉफ्ट आहे ना उमा, तर कालवण करायला गेलो तो एकदम खलेल ना ते. मग आता काय करणार आहेस? फ्राय करणार आहे. फ्राय करून मग रस्सा करू. अच्छा, फ्राय करून रस्सा करणार आहेस ना. त्याच्या आधी सर्वांना लिंबू वगैरे मीठ वगैरे लावून घेते. इथली आपली सुपरफास्ट भूमिशा बनवून झाली एक भाकरी तुझी. ही बघा किती मोठी भाकरी बनवली ती तिने आणि आणखी एक दुसरी सुरुवात केली. तर आज लाल माशाची फ्राय रेसिपी करी ना तीच बघायला भेटणार आहे. हे बघा, कधी बघितलाय कधी खाल्लाय लाल्या मासा तर नक्की कमेंट करा. आणि तुम्ही काय बोलताय या माशाला ते पण कमेंट करा. आणि भूमिशाला डोळा खावायचा होता त्या माशाचा. चला सर्व माशांना आपल्या आगरी कोळी मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलाय आणि तवा फ्राय ही केलाय. सर्व झाले ना ओमा मासे. आणि हे मासे आपण जसं म्हटलं फ्राय करून करीमध्ये टाकणार आहोत. तर आता रेसिपीला आपण सुरुवात करतोय आणि बघताय कांदा भाजताना ना. कांदा भाजायचा. तर ही वाटणाची रेसिपी होणार आहे की कांदा लसूण कशी बनवणार आहे? वाटण होणार आहे, पण खोबऱ्याचं वाटण नाही होणार आहे.
आणि भाजून होणार आहे. कांदा भाजून वाटण करणार आहे, म्हणजे वाटणाचीच रेसिपी होणार आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेतलाय, मिरच्या घेतल्यात, लसूण अद्रक आहे ना, लसूण अद्रक आणि भाजलेला कांदा, टोमॅटो अर्धा घ्यायचा आणि सोबत अर्धा टमाटर आणि कोकम पण घेणार आहे त्याच्यामध्ये, आणि खूप सारे अद्रक आणि लसूण. नवीन नवीन माशाच्या रेसिपीज दाखवत असतो आपण, तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बघितलाय कधी लाल मासा तुम्ही? लाल्या मासा नसेल बघितला आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक पण करा. करून घेऊया वाटण. कोकम कुठं आहे? तर वाटण रेडी झालेलं आहे. कांदा पण त्याच्यामध्ये आपण भाजून टाकलेला आहे ना. हां, म्हणजे तिचं म्हणणं आहे की कांदा थोडा थंड होऊन द्या, मग टाका आणि मिक्सरला ग्राइंड करा ना. आणि तवा पण ठेवलेला आहे, सॉरी कढाई, मातीचा भांडा, आणि तिचा भांडा पण ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये ही रेसिपी बनवणार आहे. फुल गरम गरम झालंय, कारण आपण हे उघडू नाही शकत, कारण तिकडे एक लग्न चालू आहे आणि फुल आवाज आहे, तर फुल गरमी चालू आहे. गरमीमध्ये आज एवढी रेसिपी बनवतोय, तर फुकट लोकांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपण कधी रडत नाही व्हिडिओमध्ये, पण कधी कधी अशा कमेंट येतात ना, त्यांना उत्तर द्यायला लागते, नाहीतर ते समजणार नाही. हां, तर आता भांडा पण रेडी झालाय. आता याच्यामध्ये तेल की वाटण? तेल 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 टाकूया. तेल वाटण. तर वाटण शिजवत ठेवलेलं आहे आपण, आणि त्याच्यामध्ये आता आपण हळदी टाकली, आणि आता आपला कोळी किचनचा अस्सल आगरी कोळी मसाला टाकणार आहोत. आता तुम्हाला विश्वास नाही होणार मंडळी, या महिन्यामध्ये आपण दुसऱ्यांदा आगरी कोळी मसाला बनवला आहे. तर रिव्ह्यू आणि हे सर्व तुम्हाला वाचून दाखवण्याची गरज नाही. नक्की ऑर्डर करा आणि आपल्या घरातल्या जेवणाची चव वाढवा तुम्ही. तर नक्कीच ऑर्डर करा. आणि सोबत तुम्ही प्रॉन्स पिक्कल, टूना फिश पिक्कल, आणि आपण आणखी एक पिक्कल ॲड केला आहे, तो म्हणजे मुशी मासा, शार्क माशाचा पिक्कल, तोही तुम्ही मागवू शकता. तर आता मस्त कोकम टाकला आहे आणि वाटण पण शिजलं आहे. आता थोडंसं पाणी टाकूया आणि जे आपण मासे फ्राय केलेत ते पण टाकूया ना उमा. हां, तर एकदम सोपी साधी रेसिपी आहे, आणि माशाची स्किन काढणे पण काय मोठी गोष्ट नाही आहे. तर आरामात तुम्ही पण हा मासा घेऊन येऊन अशी रेसिपी बनवू शकता. तर धन्यवाद उमा, नवीन काहीतरी रेसिपी दाखवण्यासाठी. आणि आणखी एक टास्क तुझ्यासाठी वेटिंग आहे, ते म्हणजे भाकरी बनवायचा. आता हे बनवून घेऊया आणि मग भाकरी बनवताना भेटूया. चला, अस्सल आगरी कोळी मसाला नक्की ऑर्डर करा. सुंदर माशाची रेसिपी बनवली, आणि आता बघा डायरेक्ट आलेली आहे भाकरी बनवायला. तर भूमिशा आली उमाला भाकरी शिकवायला. हां, आधी गोल गोल कर, नंतर स्क्वेअर कर, आणि नंतर राऊंड कर. एकदम सोपी. पाणी टाकू. बघा, मुलगी शिकली भाकरी बनवायला. तिला शेप दाखव कसा ठेवायचा पोटांचा, तो पोटाचा. तर कोणत्या गोष्टीला नाही नाही म्हणत उमा, हेच आवडते मला उमा मधलं. मस्करी नाही करत, खरं बोलते. भूमिशा, तू कधी शिकलीस भाकरी बनवायला? मी 9वीला शिकलो. 9वीला? आणि मी 10वीला. आणि उमा 9वीला गेलीच नाही, 8वीलाच नापास झाली, म्हणून शिकलीच नाही. आधी 4थीला होता. आधी 4थीला नापास झालेली गावात उमाच्या केरळमध्ये. आता इकडे 8वीला नापास झाली. सगळे जागेत वेगवेगळं पास आणि फेल होते. हे तुला खायचं जाड झाले तरी. तर उमाच्या हाताची भाकरी मीच खाणार खुशीने. उकलवणी आहे ना भूमिशा, उकलवणी वरती गेम आहे. आणि आपण
पीठ Proper. मलतो ना त्याच्यावर आहे कसा कोण मलते हे ते. रेडीमेड दिलंय मला. प्रॉपर उकलवणी घेता आलं तुम्हाला तर भाकरी एकदम चांगली म्हणजे भेटेल. मला पण नाही येत नीट उकलवणी घेता आमची हा. आईच घेऊन देते मला उकलवणी. हा पण इथे बघताय छान भाकऱ्या बनवल्यात भूमिशानी आणि तेच कॅरी फॉरवर्ड उमानी. उमानी. हा. हा तुझं पण नाव घेते तू टेन्शन घेऊ नको माझं तारीख बोल लिस्ट नाही. मध्ये तू आहेस माझ्यात. माझं स्क्वायर होते. हा? प्रयत्न केलास हे महत्वाचं ना चांगली झाली हा. भाकरी. तर मंडळी या सर्वांनी जेवायला मस्त उमानी आणि भूमिशानी भाजलेली भाकरी आहे सोबत कोळंबी फ्राय पापलेट आणि जो आपण लाल्या मासा आणला होता तो. आणि आता लाल्या मासा कसा लागते चवीला ते सांगूया पण त्याच्या आधी तुम्ही बघताय एक पण काटा नाही तर हा पण 1 बोन फिश वाटतंय मला. हे बघा एक पण काटा नाही लागला अजूनपर्यंत. मासे तर आपल्याला एकदम फ्रेश भेटतात म्हणून चव एकदम वाव वाटतं एकदम मस्त चव आहे. आणि आता आमटा सोबत खाऊन बघूया. हे बघा हाय काटा बिलकुल काटा नाही आहे लाल माशामध्ये. मस्त एकदम झणझणीत कालवण बनवलं आहेस आणि हायली रेकमेंडेड मंडळी. हा मासा तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला आंबट दाखवला त्या पद्धतीमध्ये केलं पाहिजे. तुम्हाला 100% आवडेलच आवडेल. मस्त एकदम मस्त मासा आहे. भूमिशा भारी आहे. कधी खाल्लास तू लाल्या? तर कोणी कोणी खाल्ला आहे हा मासा नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कशी या माशाची रेसिपी बनवताय तेही आपल्याला ऐकायला आवडेल. तर आज प्रयत्न होता उमाला भूमिशानी भाकरी शिकवण्याचा. ते थोडाफार शिकवलेला आहे आणि लाल माशाची रेसिपी दाखवण्याचा. जर प्रयत्न आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून.